इंक्वायरी करना, तो सरकार पूरी कर रही है। पार्थ पवार पर कार्रवाई करने को लेकर विपक्ष जो है सरकार पर दबाव बना रही है। क्या पार्थ पवार पर कार्रवाई होगी? देखिए, मैंने बार बार कहा कि विकास खारगे समिति का रिपोर्ट आने के बाद सरकार उचित कार्रवाई करेगी, सरकार योग्य निर्णय लेगी, सरकार किसी को भी ना बख्शेगी, किसी को बख्शने का सवाल ही नहीं है। लेकिन रिपोर्ट आने दीजिए, जब विकास खारगे समिति का रिपोर्ट आएगा तो हम कार्रवाई करेंगे। आखिरी कोई भी उसमें थोड़ा सा भी लीकेज नहीं रहना चाहिए। पूरी तरह से हमने सबके स्टेटमेंट लेकर कार्रवाई करनी चाहिए, नेचुरल जस्टिस सबको मिलना चाहिए और निश्चित रूप से सरकार कार्रवाई करेगी। सर हेच मराठीमध्ये पार्थ पवारांना अटक केलं जात नाहीये, विरोधक तुम्हाला एक मिनिटच्या अनुषंगाने आहे ना? आताच मी बोललो याच्याबद्दल। सर मराठीमध्ये काँग्रेस हे आता दिल्लीत एक बैठक पार पडते आणि मुंबई महापालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस एकत्र येईल हे जवळपास निश्चित होते। काय वाटतंय, सगळे काल परवाच्या दिवसात परत दुरावले आणि आता परत एकत्र येईल? या किंचित पार्ट्या आहे, उद्धवजी बाकी इतर किंचित पार्ट्या किती एक आल्या आणि किती आता मनगळत कान्या बनवल्या तरी काही होणार नाही। 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने महायुती मुंबई महानगरपालिकेत विजयी होईल। काँग्रेस, उद्धव ठाकरेजी आणि अजून जे काही त्यांचे पार्टनर्स आहे यांना मुंबईची जनता कुठेही त्या ठिकाणी त्यांना आमचं मतदान देणार नाही, कारण मुंबईच्या विकासाचा कुठलाही अजेंडा, डेव्हलपमेंटचा अजेंडा महाविकास आघाडी का नाही। मुंबईच्या जनतेला हे वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्राचा विकास आणि मुंबईचा विकास करू शकतं आणि त्यामुळे किती त्या ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये किती पार्टनर घेतले तरी लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादाच्या सरकारवर आहे। मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करणारं आणि मुंबईला विकसित मुंबई करणारं आमचं सरकार आहे, हे जनतेला पटलेलं आहे। मुंबईची जनता महायुतीलाच मतदान करणार आहे।